मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह। भोंदू बाबा कॅप्टन खरात हा पोलिसांच्या ताब्यात सापडला। महिलांसोबत अश्लील वर्तन करणं, बलात्कार सारखा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। मात्र आता याच्यामध्ये जी एंट्री झालेली आहे ती अनिश्चित। काही दिवसांपूर्वीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खरं तर कॅप्टन खरात याच्या विरोधात मोहीम जी आहे ती हातात घेतलेली होती, कारण की त्याच्या मिरगावच्या मंदिरामध्ये मंत्र्यांचं येणं जाणं या ठिकाणी होतं आणि त्याचा आक्षेप ज्यांनी घेतला होता ते सर आपल्यासोबत आहे। अनिश्चित सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत। काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण म्हणूयात, मंत्र्यांचं त्याच्या मिरगावच्या देवस्थानामध्ये येणं जाणं होतं। अनिसने त्या ठिकाणी आक्षेप घेतला, ते प्रकरण काय होतं? 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्या ठिकाणी ज्योतिष पाहण्यासाठी गेलेले होते। हे जेव्हा आम्ही कळालं त्यावेळेस आम्ही त्यावेळेला विरोध केला होता आणि निषेधही व्यक्त केला होता, परंतु त्या ठिकाणी आम्हाला आमच्यावर दबाव आला, परंतु आम्ही हटलो नाही। कारण या बाबाच्या भोंदू बाबाच्या मागे आम्ही जवळजवळ 20-25 वर्षापासून आहेत। काही आमच्याकडे तक्रारी येत होत्या, महिला येत होत्या, परंतु नाव घाबरून, पतीला घाबरून त्या तक्रार देऊ शकत नव्हत्या। त्याच्यामुळे आम्ही या बाबाच्या विरोधातच होतो आणि तो भोंदू बाबा आहे हे आम्हाला माहितच होतं। त्याच्यामुळे आम्ही मंत्री असू द्या, अनेक मंत्री त्याच्याकडे जात होते, तरी आम्ही त्यांना विरोध करत होतो। आणि देशाचा राज्याचा प्रथम नागरिक जर असं भोंदूगिरीला बळी पडत असेल तर राज्याला काय आदर्श जाईल, अशी मागणी करून आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता। तुमच्यावर कुणाचा दबाव येत होता? कारण की जर तुम्ही कदाचित 2022ला हे प्रकरण उचलून धरलं असतं, पोलिसात तक्रार केली असती, तर कदाचित आज जी परिस्थिती त्याची झालेली आहे ती आजच्या 2-3 वर्षापूर्वीच झाली असती। खरं तर तो भोंदू आहे हे सगळ्यांनाच माहित होतं आणि फक्त राजकीय व्यक्तीच नाही, पोलीस अधिकाऱ्यांमधले अनेक लोक त्याच्याकडे जायचे असे आज वृत्तपत्रात आम्ही वाचलंय। त्याच्यामुळं वावी पोलीस स्टेशनला काही लोकांनी गुन्हे दाखल करायचे प्रयत्न केले होते, परंतु मंत्र्यांच्या दबावामुळे गुन्हे दाखल झालेले नाही। काही पत्रकारांच्या विरोधात त्यांनी उलटे गुन्हे दाखल केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे काही पुरावे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करू शकलो नाही, परंतु आम्हाला माहित होतं हा भोंदू बाबा आहे, एक ना एक दिवस याच्या बाबतीत काहीतरी गुन्हा दाखल होईल असं आम्हाला खात्री होती आणि तो पकडला गेला आणि त्याचा तपास आता योग्य पद्धतीने चालू आहे असं मला वाटतंय। नक्कीच, तुम्ही आता ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत त्यांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये तुम्ही वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत। यामध्ये कोल्ह्याची शिंग असेल, कस्तुरी असेल, तुमच्या निवेदनात तुम्ही काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करावी? कारण की त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो अंधश्रद्धा निर्मूलनच्या आधारे देखील, त्या कायद्यानुसार देखील दाखल झालेला। खरं तर निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय की या भोंदू बाबावर कठोर कारवाई व्हावी आणि त्याला कडक अशी शिक्षा व्हावी, की जेणेकरून समाजामध्ये ज्योतिषाच्या नावावर चाललेला हा काळा बाजार आहे तो थांबेल। म्हणून आम्ही मॅडमला काही गोपनीय माहिती दिलेली आहेत। आणि खरं तर तुम्हाला सांगायला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की कोल्याला शिंग नसतात, परंतु तो लोकांना, भाविकांना असं सांगायचा की मी कोल्याचे शिंग वापरून तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती करेल, तुम्हाला तुमची इच्छा असेल ती प्राप्ती होईल, अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। ती आम्ही मॅडमची शेअर केलेली आहेत आणि त्याच्यामुळे ही माहिती जर खरी असेल तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर कस्तुरी तो काही उच्चभ्रू लोकांना द्यायचा आणि ते जर खरी जर असेल तर तो पण त्या ठिकाणी तो मॅडमनी गृहीत धरावा, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। खरं तर तुम्ही सांगितलं का त्या बाबा विरोधात आमच्याकडे काही पुरावा नव्हता म्हणून आम्ही तक्रार करू शकलो नाही। मात्र तुम्ही काही वेळापूर्वी जेव्हा माध्यमांशी बोलत होते तुम्ही असं सांगितलं काही मंत्र्यांकडनं, त्यांच्या पीए ओएसडी कडनं तुम्हाला धमक्या आल्या। कोणी धमक्या दिल्या? आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी गेले आणि मंत्री पण त्या ठिकाणी जात होते,
तर त्या ठिकाणी आम्ही विरोध केलेला होता. त्या दिवशी आम्हाला आम्हाला फोन आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी माझं गाव त्याच्या शेजारीत असल्यामुळे माझ्या नातेवाईकांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा काही मंत्र्यांच्या ओईडींचे आम्हाला फोन आले. कोण होते मंत्री? नाही, आता ती घटना घडून गेलेली आहे. तपास आम्हाला भरकळायचा नाही. हा जो आत्ताचा मुद्दा चाललाय तो योग्य दिशेने चाललाय. त्याच्यामुळे आम्ही मॅडमशी बोलताना पण असं सांगितलं का तुमच्या तपासामध्ये आडकट येईल, आमचं काही असं काही स्टेटमेंट आम्ही करणार नाही. आम्ही विवेकशील कार्यकर्ते आहोत. आम्हाला कोणाच्या विरोधात तक्रार दाखल करायची नाही, परंतु जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये योग्य न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. पण तुम्ही जर त्या मंत्र्यांचं ओळखींचं नाव नाही घेतलं तर या प्रकरणावर ते दबाव नाही आणणार? नाही, हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे कोण कोण लोक जायचे. ओईडीच काय, पण स्वतः काही केंद्रातले सुद्धा काही कार्यकर्ते जायचे, मोठ्या पदावरचे लोक जायचे, हे सगळ्यांना माहिती आहे. ते मीडियामध्ये पण माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या तोंडातून कोणाचं नाव घेणं योग्य राहणार नाही. अनेक मंत्री त्या ठिकाणी जातात, त्यांचे छायाचित्र आपल्याला उपलब्ध आहेत, सोशल मीडियामध्ये ते फिरतायत. त्याच्यामुळे त्याचा अर्थ लोकांनी जाणून घ्यावा. नक्कीच ताईसाहेब, खरं तर महिलांसोबत गैरकृत्य करणारा हा भोंदू बाबा ज्याला आपण म्हणूयात, तुमच्या देखील सहकाऱ्यांचा एक अनुभव वाईट निघालेला आहे. काय होता तो अनुभव? त्यांनी तुम्हाला काय माहिती दिली? हा, माझा जो मित्र आहे, जो सिन्नरला त्याची कंपनी आहे, तो उद्योगपती मित्र आहे. तर त्यावेळेला तो निवडणुकीला उभारायला अध्यक्षपदासाठी MIDC, जी माळेगावची MIDC त्यासाठी, आणि त्याच्या विरुद्ध जो उभा राहिला होता तो या बाबाचा उजवा हात होता. आणि त्यावेळी त्यांनी काय केलं की याला असे याच्याच माणसाकडनं गुंगीचं औषध पाजलं आणि त्याच्याबरोबर त्याचे काही जवळचे माणसं होते म्हणून तो वाचला, नाही तर तो वाचला नसता, अजून पुढे काही होऊ शकला असतो. आणि अशा प्रकारे माझ्या मित्राला सुद्धा याच्यामध्ये तो सुद्धा व्हिक्टिम झालेला आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अगदी महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकरे, नाव घ्यायला हरकत नाही, सगळीकडे त्यांचे फिरतायत, तर त्या स्वतः त्यांचे पाय धुतात, त्यांना केक भरवतात, त्यांच्याकडून केक भरवून घेतात, त्यांचा हात धरून त्यांच्यावर फोटो काढतात. हे सगळं अशी जर स्त्री महिला आयोगावर असेल तर या देशातल्या या राज्यातल्या महिलांना न्याय कसा मिळेल? पहिल्यांदा या रुपाली चाकणकरने महिला आयोगाचा जे अध्यक्षपद आहे त्याचा राजीनामा दिला पाहिजे, तरच माझ्या महाराष्ट्रातील स्त्रियांना न्याय मिळेल. नाहीतर त्या याच्यामध्ये ढवळाढवळ करून याच्यामध्ये असणारे ज्या स्त्रिया आहे यांना न्याय मिळणार नाही, त्या दडपण आणू शकतील. आणि म्हणून माझी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एकच मागणी की पहिल्यांदा या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना पहिल्यांदा त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे. आणि अजूनही जे कोणी असतील राजकारणी जवळचे तेही याच्याबाबत हटवले पाहिजे. आणि आम्ही जे निवेदन दिले त्याच्या थ्रू नीट काम झालं पाहिजे, तरच ज्या स्त्रियांवर 58 व्हिडिओ आलेले असं सोशल मीडियावर मी ऐकलेले, तर त्या स्त्रियांना न्याय मिळण्यासाठी अगदी निरपेक्ष अशी चौकशी झाली पाहिजे. आणि स्त्रियांनी मात्र अशा बंधू बाबांना रामराम केला पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे, असं मी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना सांगते. नक्कीच. खरं तर रुपाली चाकणकर पद्यपूजन म्हणजे त्यांचे महाराजांचे भोंदू बाबा जे कॅप्टन खरात आहेत त्यांचे पाय धुताना दिसत आहेत. अनीस काय सांगतं ते पाय धुणं किंवा एखाद्या महाराजाला म्हणजे ज्या पद्धतीने ते सेवा करतायत हे कितपत योग्य आहे? अनीसचा कायदा किंवा काय सांगतो? आपण गेल्या अनेक दिवसांपासून भोंदू बाबा विरोधात खरं तर अनीसची मोहीम सुरू आहे. ह्या समाज व्यवस्थेने स्त्रीला नेहमीच दुय्यमत्व दिलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा या अशा प्रकारची बोंदुगिरी करणारे लोक उचलतात. कारण स्त्रियांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या मनामधला ताणतणाव समजावून घेण्यासाठी, त्याला योग्य पद्धतीने शास्त्रीय उपचार करण्यासाठी आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. आणि धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना अशा प्रकारचं जवळ करून हळूहळू त्यांना दैवी शक्ती आहे, मंत्रतंत्र येतो, तुझ्या समस्या दूर करतो, अशा प्रकारचा बहाणा करून त्यांना अडकवणे आणि त्यांच्या एकूणच गैरफायदा असाही त्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी लगट करणे, त्यांचं लैंगिक शोषण करणे, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी ह्या बुवाबाबांची असते. त्यातलाच हा म्हणजे बोंदुगिरीचा कॅप्टन असं म्हणता येईल. अशा प्रकारचा हा कॅप्टन काल पकडला गेला, याचा महाराष्ट्र आणि आम्ही खरं अभिनंदन करतो पोलिसांचं. नक्कीच. खरं तर भोंदूगिरीचा कॅप्टन खरात, तुमचा त्याच्यासोबत काय अनुभव होता? तुमचा त्यांच्याशी 18 वर्षापासून संपर्क म्हणजे अनिशच्या माध्यमातून आलेला आहे. काय प्रकरण घडलं होतं? नाही, एकतर 18 वर्षापूर्वी मला काही निनावी फोन आले होते, त्याच्यात एका पत्रकाराचाही समावेश होता, पण नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी त्याबद्दलची तक्रार दिली होती. आणि मी राहायला श्रीरामपूर रोडलाच आहे, तर माझ्या काही एक
अर्धा किलोमीटरवरच ते चौकस नावाचं जे ऑफिस आहे तिथे होतं. मी आणि प्राध्यापक सुदेश गोडेराव साधारणतः 2008ला म्हणजे 18 वर्षापूर्वी त्याच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळे अंधश्रद्धेचा जो काही काळा बाजार चालवत आहात तो बंद करा, कारण तुमच्याविषयी तक्रार आलेली, तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही भविष्यही सांगतात आणि लोकांचं आयुष्यही घडवतात. तर ते दादांत खोटं आहे. एक तर ते अज्ञान आहे आणि अंधश्रद्धा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही लोकांचं ह्या पद्धतीने अवैज्ञानिक अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा अगतिकतेचा गैरफायदा घेऊन जर फसवत असाल, शोषण करत असाल, तर तुम्ही एक नंबरचे डॅम्बिस आहात आणि बदमाश आहे. मी असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी आम्हाला प्रेशराईज करण्यासाठी नाशिकमधले काही नगरसेवक आणि पुढारी बोलवले होते. ते त्यांच्याशी नतमस्तक होतो, ते आम्हाला प्रेशराईज करण्यासाठी त्यांनी हे वापरलं. आणि मग त्याच्यानंतर तो असं मला म्हणाला की माझ्याकडे रिव्हॉल्व्हरही आहे, कारण मी रिटायर कॅप्टन आहे. मी म्हटलं रिव्हॉल्व्हर असू द्या नाही तर काही असू द्या, आम्ही सत्य घेऊन निघालेलो आहे आणि आम्ही तुमच्या विरुद्ध आहोत. आजपासून जर दरबार बंद झाला नाही तर मग आम्हाला पुढे कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. मग 2-3 महिने तो दरबार बंद होता असं मला तिथल्या शेजारी काही लोकांनी सांगितलं. पण त्याच्यानंतरचं मग पुढचं प्रकरण, मग त्यांनी जागा शिफ्ट केली वगैरे, तो धंदा पुढे चालू केला. मग नंतर तुम्ही 18 वर्षानंतर तो एक दिवस सोडला, परत त्यांचा पाठपुरवठा तुम्ही केला नाही का? कारण की कदाचित तुम्ही जर ती 18 वर्षापूर्वी त्याचा पाठपुरवठा केला असता तर कदाचित अनेक महिलांचं आबरू जी आहे ती शाबूत राहिली असती. या ठिकाणी अनीस कमी पडलं असं वाटत नाही तुम्हाला? नाही, नक्कीच नाही अनीस कमी पडलं. याचं कारण असं की मी त्यांना असं म्हणालो की मी शरमपूर रोडलाच राहतो आणि तुम्ही दरबार बंद करतायत की नाही किंवा चालू करतायत की नाही यासाठी मी तर फॉलोअप घेईल. आणि त्याच्यानंतर मी आणि प्राध्यापक सुदेश गोडेराव हे जवळपास 3-4 वेळेस गेलो, तर त्यावेळेस दरबार बंद आम्हाला दिसला. त्याच्यानंतरही एखाद्या 1.5 वर्षांनी आम्ही चक्कर मारली तर तिथे त्या पद्धतीचं काही दिसलं नाही आणि तशी काही आम्हाला त्याबद्दलच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी माहिती दिली नाही. त्यामुळे मग आम्ही पुढे त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. हे माहीत नव्हतं की तो पुढे सिन्नरला शिफ्ट झाला आणि त्यांनी मंदिराचं फेन्सिंग बांधून लोकांच्या ह्या पद्धतीने शोषण करायला सुरुवात केली आहे. नक्कीच. खरं तर भोंदूंचा कॅप्टन खरात